मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला बैलजोडीचा खर्च आणि मशीनचा खर्च किती आहे तर हा भाऊ आज सांगणार आहे. ह्या भाऊनी मशीन घेतली आहे तर त्याच्या अनुभवातून आपण आज व्हिडिओमध्ये बघू शकतो. घेऊन आलेला आहो शेतीचा जो खर्च येते डवराचा, तो बैलजोडीचा आणि मशीनचा किती खर्च येते आणि किती उरते पैसे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणू. तर चला व्हिडिओमध्ये समोर बघूया. नमस्कार, मी नंदकिशोर डोडरकर, राहणार मजरा, पोटकासागड, तहसील जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर 9923 आणि मी आज या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. सोयाबीनमध्ये रोजगार भेटत नाही, जोडी भेटत नाही. त्यासाठी आज त्रिवेद ॲग्रो घेऊन आलाय तुमच्यासाठी 7 HP ची पॉवर विडर. तुम्ही या आणि सगळेजण भेट द्या. आणि आजचा जर खर्च जर काढतो म्हणलं सोयाबीनचा, तर प्रति एकर मध्ये 4 लिटर पेट्रोल मध्ये 2.5 एकर हा पॉवर विडरनं होत असते. आणि जोडीचा जर खर्च करतो म्हणलं तर 1500 रुपये जोडी भाडं आणि 500 रुपये रोजदार. म्हणजे रोजदार आज भेटत नाही, त्याला 500 देऊन येत नाही. ठीक आहे, कॅल्क्युलेटर मी तुम्हाला कॅल्सी करून दाखवतो का तुमचा खर्च किती होता. बघा, 1500 रुपये जोडी भाडं प्लस 500 रुपये रोजदार बरोबर किती झाले 2000. आणि आजच्या कंडिशनला जर विचार केला तर आपण किराणा देऊ शकतो, मशीन काही देऊ शकतो. तर प्रति एकर तुम्ही 900 ते 1000 रुपये घेऊ शकता. 900 ते 1000 रुपयामध्ये 3 एकर वावर 4 लिटर पेट्रोलमध्ये 3 ते पहा. बैलजोडीचा जर विचार करतो म्हणलं तर 50,000 एक जोडी, 1 लाख रुपयाचा माणूस आणि त्याला 50,000 रुपया जर असा 2 लाख रुपया हर वर्षीचा एका जोडीचा खर्च आहे. ठीक आहे. आणि बेस्ट म्हणजे मशीन डोकेदुखी कमी, बैलाला चारा टाकणी नाही, कुठे जा यायचं असलं ते प्रॉब्लेम, हा सगळा जर विचार करतो म्हणलं तर आज माझ्या मताने हा बेस्ट उपाय म्हणजे डी फॉर्म. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हीच मला सांगा का जोडी योग्य वाटेल का तुम्हाला. डी फॉर्मची 756D हे मशीन दिली योग्य वाटेल. मित्रांनो, तसं तर ह्या भाऊनं सांगितलं की ह्या भाऊनी मशीन घ्यायच्या अगोदर जे मशीन घेतली आपल्यापासून D756 पेट्रोल मॉडेल SK शॉकअपवाला, तर ह्या मशीन घ्यायच्या अगोदर ह्या भाऊची होती. तर ह्या भाऊ दुसऱ्याची जोडी आणून घरी शेती करत होता. तर याला 2000 रुपये भाडं पडत होतं. तर त्या बैलजोडीच्या भाड्यानं पण याला दिवसाचे 2 एकर जास्तीत जास्त करत होतं. तर आता जेव्हापासून यांनी मशीन घेतली ते यांनी पहिल्यांदाच पेट्रोल टाकलं, 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं. त्या 400 रुपयाच्या पेट्रोलमध्ये या भाऊनी दिवसाचे 3 एकर केलं. तर त्यामध्ये जो डिस्टन्स आहे आता, म्हणजे फरक आहे पैशाचा आणि खर्चाचा, तो तुमच्या लक्षात येऊ शकते. एवढा मोठा फरक आहे. आणि जेव्हापासून या भाऊनी घेतलं, स्वतःची पण केलं आणि थोडं बहुत शेजारचे पण शेतात जाऊन 1000 रुपये एकर किंवा 1200 रुपये एकर तो त्याच्या मनालायक पैसे घेऊन तो शेती करू राहिला. आणि इन्कम सोर्स म्हणजे पैसाही येऊ राहिला त्याच्याकडून, दुसऱ्या मशीन साईडकडून, शेतातून. तर ह्या तुमचा आजचा खर्च आहे. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता किती फायदेशीर मशीन आहे आणि किती फायदा होतो. तर आता या भाऊचा विचार बघू आपण काय म्हणते. तर सांगा शेतकरी बांधवांनो, मी मशीन घेऊन म्हणजे आज घाट्यात आहो की नफ्यात आहो, हा तुम्ही सांगा. आणि तुम्ही मला अवश्य भेट द्या. धन्यवाद.